नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. प्रथम वर्ष वाणिज्य मराठी या विषयांतर्गत उत्कर्ष वाटा हे पाठ्यपुस्तक आपल्याला अभ्यासायला आहे. यातील 10वं प्रकरण, शेवटचं 10वं प्रकरण आज आपण बघणार आहोत. त्या प्रकरणाचं नाव आहे मार्ग शोधताना आणि लेखिका आहेत नीलिमा मिश्रा. बालपणीच्या गोष्टी आठवताना पहिल्यांदा आठवते ती स्वची झालेली ओळख. मला जाणवलं की मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे. घरातील इतर सदस्यांशी माझे वेगवेगळे नाते आहे आणि माझ्या या स्वजाणीवेबरोबरच मला गावातील लोकांच्या परिस्थितीविषयी जाणीव होऊ लागली. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होत असताना इतर लोकांना होणारा त्रास आणि कष्ट या बाबतीतही काही गोष्टी जाणवू लागल्या. इतरांचं दुःख ऐकताना आपल्या डोळ्यात अश्रू येत आहेत हेही जाणवले. ग्रामीण भागात असल्यामुळे अनेक गोष्टींच्या उणिवा मर्यादा जाणवत गेल्या आणि त्यातूनच काहीतरी करायचा दृढ निश्चय झाला व नंतर त्याचे ध्येयात रूपांतर झाले. या ध्येयाची धुंदी अशी होती की दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टी करताना ते स्वप्न जगायला मी सुरुवात केली. भांडी धुताना, गुरांची शेण आवरताना, शेणाच्या गोवऱ्या करताना, गाईच्या धारा काढताना, शाळेत जाताना, भविष्यात काय करणार, काय करावे लागेल याचे चित्र स्पष्ट होऊ लागले. कल्पना मांडणं सुरू झालं आणि त्यानुसार आराखडे आखणे सुरू झाले. याला पोषक म्हणून आई दिवसभरामध्ये जे काही करी त्याची भर पडत गेली. उदाहरणार्थ मुंग्यांना साखर आणि पीठ देणे, चिमण्यांना दाणे टाकणे, स्वयंपाक करताना पहिली भाकर गाईची व शेवटी कुत्र्यांसाठी करणे, कुणी दारी आला तर त्याला पोटभर जेवण देणे, यासारख्या गोष्टींचा प्रभाव सकारात्मकरित्या होत गेला. फक्त आपलेच पोट भरणं नव्हे तर आपल्या भोवतालचे प्राणी व मनुष्य जीव यांचाही विचार होणं आवश्यक आहे हे संस्कार होत गेले. त्याच काळातले शाळेचे योगदानही महत्त्वाचे होते. उदाहरणार्थ वेळोवेळी होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धा, समाज व देशाप्रती आपल्या असलेल्या कर्तव्याबद्दलचे गुरुजनांकडून मार्गदर्शन मिळत गेले. सोबत गल्ली व गावातील लोक यांच्याकडून मुलांनी कसे राहावे, काय केले पाहिजे याबाबत मिळणारे मार्गदर्शनही प्रेरणादायी असे. एकंदरीत आपल्याशिवाय इतरांप्रती असलेली संवेदना इतकी प्रगल्भ होऊ लागली की जे स्वप्न निरंतर बघत आले तशा त्या दिशेने वाटाही मिळत गेल्या. हो, या सर्वांसाठी कोणाजवळ बोलावं, कुणाला सांगावं, सांगितलं तर हसतील किंवा वेडे म्हणतील म्हणून परमेश्वराशीच संवाद साधत गेले. आपण कसे राहतो आहोत, कसे दिसतोय, चप्पल घातली की नाही, कपडे टापटीप आहेत का, या गोष्टींकडे माझे कधी लक्षच गेले नाही. पण आपण जे स्वप्न बघितले आहे त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी काय करायला पाहिजे याचेच विचार सुरू झाले. यातूनच एक ठाम निर्णय वयाच्या 13व्या वर्षीच घेतला, तो लग्न न करण्याचा. आणि आपले सारे आयुष्य गावात राहून गावासाठीच घालवायचे हेही ठरले. मात्र यासाठी अभ्यास, अनुभव या गोष्टींची गरज होतीच. त्यासाठी पुढील शिक्षण हे पुणे किंवा मुंबईसारख्या शहरात घेण्याचे ठरले. स्वप्न बघण्याचे व स्वप्नपूर्तीसाठी नियोजन करण्याचे धाडस हे केवळ माझ्या वडिलांमुळे शक्य झाले. कारण त्यांच्याबद्दल मला हा विश्वास होता की ते कधीच नाही म्हणणार नाहीत. स्वतंत्र व्यक्तिमत्वास त्यांनी महत्त्व दिले आणि म्हणूनच स्वप्न बघताना जेवढे मोठे आणि दूरपर्यंतचे बघू शकत होते त्यात कुठेही अडथळा येईल असे वाटले नाही. पुढे पुणे विद्यापीठात शिकायला गेल्यावर तिथल्या मैत्रिणींना आपण पुण्यात का आलो आहे, भविष्यात काय करायचे आहे ही माहिती देत गेले. त्यावेळी काही जणी मला दिशाही दाखवू लागल्या. याच काळात लातूर येथे भूकंप झाला होता. तेथे काम करण्यासाठी इच्छुक कार्यकर्त्यांची गरज आहे असे पोस्टर्स ठिकठिकाणी लावलेले असत. माझ्या मैत्रिणी मला सुचवायच्या की तुला समाजकार्य करायचं आहे, मग तू का या कार्यात सामील होत नाहीस. मला मात्र ग्रामरचनेचे, गाव उभारणीचे, रचनात्मक व दीर्घकालीन अशा प्रक्रियेत गुंतायचे होते हे स्पष्ट होते. त्यामुळे मी त्याकडे फार लक्ष दिले नाही. MA चे दुसरे वर्ष संपत आले, परीक्षा झाल्या तरीही योग्य दिशा सापडली नाही. परीक्षा देऊन घरी आले, मात्र 2 वर्ष पुण्यात राहूनही आपणास दिशा मिळाली नाही याचं दुःख होतं. मनात तळमळ खूप होती. कधी कधी एकांतात ओक्साबोक्शी रडायचेही. आपणास नेमकं काय करायचं आहे कुणास सांगताही येईना. मात्र गावातील लोकांच्या अडचणी सुटल्या पाहिजेत,
त्यांच्यासाठी सोयी उपलब्ध व्हाव्यात हे स्पष्ट होते. मात्र ते कसे करणार, त्यासाठी काय करणार हे त्यावेळी कळत नव्हते, सुचत नव्हते. एक दिवस माझी मैत्रीण निरिती जैन हिने नाराज होऊन मला पत्र लिहिलं. तू ज्या कामासाठी पुण्यात आलीस त्या कामाची संधी तुला लातूर भूकंपाच्या ठिकाणी मिळाली होती व तू ती संधी नाकारलीस हे पाहून मला अतिशय दुःख होतंय. दुसरं म्हणजे तू परत गावी गेलीस. तिथे राहून तू काय करणार आहेस हे मला कळत नाही. माझ्या वडिलांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनाही अतिशय राग आला व त्यांनी मला विचारलं की तू घरी धुणी भांडी करणार आहेस का? यासाठी तुला शिकवलं का? तुला दुसरं काहीही करायचं नाही, नोकरीही करायची नाही, मग तू नेमकं काय करणार आहेस? मला काही सुचेना, काय बोलावं ते कळेना. त्यांनी रागाने मला सांगितलं, तुला जे करायचंय ते करून दाखव आणि ते केल्याशिवाय या घरात पाय ठेवू नकोस. त्यांनी मला अक्षरशः घरातून बाहेर काढलं. मी परत पुण्यात आले. गेल्या 2 वर्षात मी अनेकांना सांगून ठेवलं होतं की जर तुम्हाला सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची माहिती मिळाली तर मला नक्की सांगा. आणि त्याचा परिणाम म्हणून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सटाण्याचा एक मित्रांचा ग्रुप होता. त्यांनी डॉक्टर SS कलबाग या त्यांच्या विज्ञान आश्रमच्या कार्याची माहिती दिली. 19 जुलै 1995 रोजी डॉक्टर कलबाग यांना भेटण्यास गेले. त्यांचे काम बघितले. ते बघताना, त्यांच्याशी बोलताना वाटलं की हो, मला माझा मार्ग सापडला व कलबाग सरांसोबत पुढील वाटचाल सुरू झाली. सरांच्या सांगण्यावरून मी वेगवेगळ्या राज्यातील संस्थांना भेटी दिल्या. काय कामं करावीत हे आपण न ठरवता ज्यांच्यासाठी काम करायचं त्यांच्याकडूनच त्यांचे प्रश्न कोणते व त्यावर मार्ग कसा काढावा हे त्या लोकांशी चर्चा करून ठरवावं आणि त्यातून कामाची आखणी करावी असं ठरवलं. 4 पुस्तकं वाचून पदवी घेऊन आपण तज्ज्ञ बनत नाही, तर हजारो वर्षांपासून जी समाजरचना आहे त्या समाजालाच त्यांचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरंही माहिती असतात. हे लक्षात घेऊन मी वाटचाल सुरू केली. गावातल्या लोकांसाठी काम करण्यापूर्वी ग्रामीण जनतेचा विकास कसा होईल, त्याचे प्रश्न कसे सुटतील, कोणत्या कामापासून सुरुवात करावी हे प्रश्न डोक्यात होते. शिक्षणातून ग्रामविकास ही संकल्पना SS कलबाग सरांनी दिली. गावासाठी काम करायचं होतंच, मात्र त्याआधी स्वतःच्या ज्ञानात अधिक भर घालण्याची गरज जास्त वाटली. MA पर्यंत शिक्षण घेतलं असलं तरीसुद्धा जीवन व्यवहाराच्या गोष्टींचा संबंध मात्र आला नव्हता. त्या जीवन व्यवहाराच्या गोष्टींचं ज्ञान कलबाग सरांसोबत मिळेलच याची खात्री झाली. तसंच डोक्यात असंख्य प्रश्नांची गर्दी झाली होती. त्यातील बरेचसे प्रश्न मूर्खपणाचे होते. माझ्या या मूर्ख प्रश्नांची उत्तरंही मला हवी होती. तशी संधी व त्यासाठी प्रोत्साहन मला सरांनी दिलं. सर शास्त्रज्ञ होते आणि मी कला शाखेची विद्यार्थिनी. मला विज्ञानाचा जराही गंध नव्हता असं म्हटलं तरी चालेल. जेव्हा कलबाग सर तांत्रिक आणि वैज्ञानिक विचार मांडायचे तेव्हा मला सुरुवातीला फार संकोच वाटे. मात्र हा संकोच त्यावेळेस लोप पावला जेव्हा मी सरांना सांगितलं की मला अनेक गोष्टी माहीत नाहीत. माझी सुरुवात शून्यापासून आहे. सरांना हे सांगितल्यानंतर माझ्या मनातला संकोच दूर झाला. सरांनीही माझं शिक्षण गृहीत न धरता मला शून्यापासून शिकवण्यास सुरुवात केली. कलबाग सर एकदा मला म्हणाले, जरी तुला विज्ञान येत नसलं तरी तुझ्याकडून येणारे प्रश्न मला अर्थपूर्ण वाटतात. त्याचं कारण म्हणजे तुझ्याकडे आधीपासून काही गृहीतकं नाहीत. अर्धवट पूर्वग्रहित ज्ञानापेक्षा शून्य ज्ञान असलेलं उत्तम. माझ्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांना काय काय प्रश्न पडू शकतात आणि त्याचे निराकरण कसे करता येईल याची कल्पना येत असे. तसं त्यांनी माझ्याजवळ बोलून दाखवलं होतं. त्यांनी सांगितलं, तुला पडलेल्या प्रश्नांमुळे घाबरू नकोस. उलट त्याचं उत्तर ऐकून घेऊन तुझे विचार आणि संकल्पना अधिक स्पष्ट करत जा. प्रश्नांच्या उत्तरासह त्यांनी मला प्रात्यक्षिकातूनही ज्ञान दिलं. उदाहरणार्थ इलेक्ट्रिक वायरिंग करणं, खाद्यपदार्थ बनवणं, पॅथॉलॉजिकल चाचण्या, कुक्कुटपालन, वेल्डिंग करणं, शेती करणं, हिशोब ठेवणं, संगणकाचं ज्ञान, पुस्तक छापणं, बाइंडिंग करणं आणि इतर. मी सरांसोबत जरी काम करत होते तरी माझ्या गावात कोणतं काम केलं पाहिजे म्हणजे ग्रामस्थांचे आजचे प्रश्न, समस्या आजच सुटतील यांचा विचार सतत होता. त्यावेळेस 23 शाळांमध्ये मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख हा कार्यक्रम राबवला जाईल आणि या कार्यक्रमाचं नेतृत्व माझ्याकडे आलं. त्यामुळे त्या शाळांना भेटी देऊन अभ्यासक्रम कसा राबवला जातोय, शाळांचे शिक्षकांचे काही प्रश्न आहेत का, त्यांचं प्रशिक्षण आखण्याचं काम, निदेशक सभा, मुख्याध्यापक सभा आयोजन करण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. सरांबरोबर काम करता करता 5 वर्ष झाली. एके दिवशी सरांनी मला त्यांच्या संस्थेचं पुढील दायित्व सांभाळण्याविषयी चर्चा केली.
त्यावेळेस सरांना मी माझ्या स्वभाव गुणांविषयी कल्पना दिली. ती अशी की मला जर एखादी भिंत बांधायची असेल तर जोपर्यंत मला त्या कामाचा पूर्ण अंदाज बांधता येईपर्यंत प्रत्येक विठी माझ्या हाताने रचलेली हवी असते. एखाद्या ठिकाणापर्यंत पोहोचायचं असल्यास विशिष्ट अंदाज येईपर्यंत मला माझ्या पावलांनी रस्ता पार करायचा असतो. अशा वेळेस जर कोणी मला सोपा मार्ग देत असेल तर तो मला नको असतो. मला पक्का अंदाज आल्यावर मग मदत घेण्यास हरकत नाही. दुसरं असं की माझ्या गावाचं निरीक्षण मी बालपणापासून करत आले आहे. उदाहरणार्थ अशिक्षित असल्या तरी स्त्रियांना वर्षभरासाठी टिकाऊ पदार्थ बनवण्याचं कौशल्य येत होतं. सणासुदीला मिष्टान्न बनवलं, लग्नकार्यात सुंदर गाणी म्हणणं, त्यावर नाचणं, अल्प कमाई असून घर नीटनेटकेपणाने चालवणं, काटकसरीने संसार करणं, शेतकऱ्यांचे शेतीसाठीचे कष्ट हे सगळं जवळून पाहिलं होतं. त्यामुळे माझं गाव, गावाचा प्रत्येक कोपरा न कोपरा, तिथले लोक या सगळ्या गोष्टी माझ्या हृदयात अगदी रुतून बसल्या होत्या. माझं गाव हीच माझी प्रयोगशाळा आहे. मला तिथेच काम करायचं होतं. सरांना या गोष्टीची मी जाणीव करून दिली आणि माझं पुढचं नियोजित कार्य हे आपल्या गावातच करायचं आहे हे स्पष्टपणे सांगितलं. गावात काम कसं आणि कोणत्या मार्गाने सुरू करायचं याचा रस्ता मात्र सापडत नव्हता. हे मी सरांना सांगितलं. त्यावर सरांनी मला एक संधी देऊ केली. भारतात वेगवेगळ्या राज्यात ज्या संस्था आहेत त्यांना भेट देऊन कोणती कामं करावीत याचं नियोजन करण्याची. सरांच्या सांगण्यावरून मी वेगवेगळ्या राज्यातील संस्थांना भेटी दिल्या. मात्र या संस्थांना भेटी दिल्यावर काय करू नये याचीच यादी तयार झाली. यात सर्वात प्रथम सरकारचा पैसा घेऊन काम करू नये हे लक्षात आलं. याचाच अर्थ प्रकल्पांवर आधारित काम न करता प्रश्नांवर आधारित कामाची रचना व्हावी. सरांबरोबर काम करताना आपल्याली जी तळमळ बालपणापासून होती तीच तळमळ अजूनही आहे का हे तपासण्यासाठी दोनदा काही महिन्यांसाठी कोणतंही वेतन न घेता काम करण्याचे प्रयोग मी केले. त्या दरम्यान असं लक्षात आलं की वेतन मिळो अथवा न मिळो, काम करण्याच्या दृढ निश्चयावर कोणताही परिणाम होत नाही. अशा पद्धतीने कलबाग सरांबरोबर 8 वर्ष काम केल्यानंतर आपल्या गावात आपण काम करू शकतो असा आत्मविश्वास आल्यावर 31 मे 2003 रोजी गावात राहून पूर्ण वेळ काम करण्यासाठी मी परतले. त्यापूर्वी 2000मध्ये गावात भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन या नावाने संस्था नोंदणी करून कामाला सुरुवात केली होती. त्याद्वारे गावातील कार्याची वाटचाल सुरू झाली. भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन संस्थेची 2000मध्ये स्थापना करून पुढील 27 वर्षाचे नियोजन करण्यात आले. 27 वर्षानंतर आपण ज्या परिसरात काम करतोय त्या परिसरात आपली गरज भासू नये अशी त्यामागे भूमिका होती. या 27 वर्षांचे 9 वर्षांचे 3 टप्पे करण्यात आले. सरकारी पैसा न घेता काम करण्याच्या आमच्या निर्णयाबाबत जवळजवळ सर्वांच्याच मनात शंका होती. सरकारकडून सामाजिक कार्यासाठी आर्थिक मदत नाही घेतली तर पैसा कुठून उभा राहणार याचे उत्तर माझ्याही जवळ नव्हते. मात्र सरकारकडून पैसा घ्यायचे नाही हे पक्के ठरवले होते. समाजासाठी काम करताना समाजाचे व स्वतःचे ऐकायचे होते. समाज काय विचार करतो, त्याला काय वाटते, परिस्थिती काय म्हणते, आपले मन काय म्हणते, या सगळ्या गोष्टींची सांगड घालायची होती. कामाची पद्धत ठरली होती आणि ती एकदम स्पष्ट होती. ज्या लोकांसाठी काम करायचे त्यांच्याबरोबर राहून त्यांचं म्हणणं ऐकून त्यांच्या गरजा समजून जे सुचेल त्या वाटेने जायचे. पैशाचं काय होईल माहीत नाही. पैसे नाही मिळाले तर काय होईल ही भीती मनात नव्हती. त्यावेळेस धुंदी होती ती फक्त विचार आणि कार्य यांच्या प्रक्रियेची. त्यात चिंता, काळजी, शंका या गोष्टींना स्थान नव्हते. होता तो फक्त उत्साह आणि उमेद. विनोद आणि हेमराज हे दोघेही काम सुरू होण्याआधीच भेटलेले कार्यकर्ते. त्यांच्यासमोर अनेक विषयांवर अक्षरशः तासनतास विचार मांडले, चर्चा केली. त्यांनीही त्या विचारांवर, मार्गांवर भरवसा ठेवला. त्यांचा भरवसा ही माझ्यासाठी ताकद ठरली आणि म्हणून का असेना प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तीने निर्माण केलेल्या शंकांमुळे कसे होणार, कसे शक्य आहे इत्यादीचा थोडाही नकारात्मक परिणाम झाला नाही. बालपणापासून गाव जवळून बघितले होते. तेथेच वाढले असल्याने गावकऱ्यांशी बोलण्याची पद्धत, वागण्याची पद्धत तसेच त्यांच्या स्वभावाची जाणीव होती. म्हणूनच कदाचित गावात काम करण्याआधी कुठल्याही प्रकारचे आश्वासन दिले नाही किंवा स्वप्ने दाखवली नाही. त्यापूर्वी अनेक जणांनी विकासाच्या नावाखाली फक्त स्वप्न दाखवण्याचे व आश्वासने देण्याचे काम केले.
केवळ भाषणे दिली, त्यासाठी प्रत्यक्ष कार्य मात्र झालं नसल्याने भाषणांवर लोकांचा विश्वास बसेल का, ही शंकाच होती. म्हणून फारशी चर्चा न करता शाळेतील गुरुजनांना घेऊन संस्थेची स्थापना केली. गावात त्यावेळी संगणक उपलब्ध नव्हते, म्हणून संगणक प्रशिक्षणाने कार्याची सुरुवात केली. हे कार्य सुरू झाल्यावर एक दिवस शेतात काम करणारी एक स्त्री येऊन भेटली. म्हणाली की तुम्ही काहीतरी वेगळं करणार आहात असं दिसतंय, मग स्त्रियांसाठी कार्य का करत नाही? आपला परिसर दुष्काळग्रस्त आहे, इथे 4 महिने जेमतेम काम असतात, 8 महिने बेकारी. रोजगार मिळवण्यासाठी काहीतरी केलं तर गावातील स्त्रियांना खूप मोठी मदत होईल. तिने सांगितलेली समस्या सोडवण्यासाठी बचत गटामार्फत स्त्रियांसाठी कार्य करावं असं ठरवलं. त्यावेळी भारतीय स्टेट बँकेने बचत गट बांधणीविषयी माहिती दिली. आम्ही बचत गट बनवण्यासाठी स्त्रियांच्या सभा घेऊ लागलो. पहिल्या सभेच्या वेळी स्त्रियांचा आक्रोश बाहेर पडला. काही लोकांनी लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक जणींना लुबाडले होते. एकंदरीत गावातील बायकांचा कोणावरही भरवसा राहिला नव्हता. आम्ही त्यांना बचत गटाची सविस्तर माहिती सांगितली. तुमचाच पैसा तुमच्याच बँक खात्यात जमा होणार व त्यातून एकमेकांना अल्पदराने कर्ज देऊन आपापल्या गरजा पूर्ण करता येणार असे समजावले. आम्ही गावातले असल्याने एकदा यांच्यावरही विश्वास ठेवून पाहूया असे स्त्रियांना वाटले व या कार्याची चळवळ सुरू झाली. या दरम्यान वेगवेगळ्या गरजा असलेले लोक भेटायला येऊ लागले. येणाऱ्या लोकांच्या जास्तीत जास्त गरजा या पैशाशी निगडीत होत्या. लोकांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी पैसा हवा होता व घेतलेला पैसा ते परत करण्यासही तयार होते. आश्चर्य म्हणजे फुकट मदतीची कुणाची अपेक्षा नव्हती. लोकांना मुलांच्या शिक्षणासाठी, मुलींची लग्न कार्य, घरातले आजारपण, शेती, व्यवसाय सुरू करणे या आणि अशा वेगवेगळ्या गरजा होत्या. याचाच अर्थ अर्थव्यवस्थापनेची गरज लोकांना होती. याचे 2 पैलू होते. एक म्हणजे कर्ज व्यवस्था व दुसरे म्हणजे रोजगार व्यवस्था. बचत गट स्थापनेच्या वेळी बचत गटाचे काय काय फायदे आहेत असा प्रश्न स्त्रियांकडून विचारला जाईल. आपल्याच बचतीतून अल्प व्याजदराने आपल्या स्वतःला कर्ज उपलब्ध होते. त्याचबरोबर आपली बचतही होत असते. सामूहिकरित्या आपल्याला उद्योगही करता येतात असं त्यावेळी स्पष्ट केलं. आपल्याला उद्योग करता येतात असं सांगितल्यावर कोणते उद्योग करणार हा प्रश्न त्यांच्याकडून आला. उद्योगाचा आम्हालाही अनुभव नाही व त्यासाठी आमच्याकडे पैसेही नाहीत. त्यामुळे तुम्ही घरात जे वेगवेगळे पदार्थ बनवता तेच पदार्थ तयार करून त्याची विक्री करूया व त्यासाठी आवश्यक भांडवलसुद्धा तुम्ही जमवा असे आवाहन त्यांना केले. श्री स्वामी समर्थ बचत गटातील 14 स्त्री सदस्यांनी त्यानुसार काम करण्याचे ठरवले. 2004ला प्रत्येकीने 200-200 रुपये जमा करून 33 प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले. 2001 पासून सलग 3 वर्ष कमी पावसामुळे लोकांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली होती. अशा स्थितीत घरातून 200 रुपये काढणे हे सुद्धा एक आव्हानच होते. तसेच त्या काळात स्त्रिया केवळ शेतात काम करण्यासाठीच घराबाहेर पडत. अशा काळात स्त्रियांनी प्रथमच विविध खाद्यपदार्थ बनवण्यासाठी घरातून बाहेर पडणे हे महत्त्वाचे पाऊल होते. त्यांनी खाद्यपदार्थ तर बनवले, मात्र ते विकणार कसे हा प्रश्न होता. त्यासाठी प्रदर्शन मांडायचे ठरले. प्रदर्शनात आपल्याला आपल्याच वस्तूंची विक्री करण्यासाठी गावासमोर उभे राहावे लागणार ही कल्पनाच त्यांना पटेन. गावातील लोक, घरातील लोक काय म्हणतील अशा शंकांनी त्यांना घेरले. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही थोडे कठोर झालो. त्या सगळ्या जणींना स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला प्रदर्शनात वस्तू विक्रीसाठी उभं राहायचं नसेल तर आम्ही प्रदर्शनच रद्द करतो. अशी भूमिका घेतल्यावर मात्र स्त्रियांनी विचार केला की आता या निमित्ताने घरातून बाहेर पडलो आहोतच, तर अजून काही पावलं पुढे चालायला हरकत नाही असा विचार करून त्या सगळ्या जणींनी वस्तू विकण्यासाठी उभे राहण्याची तयारी दर्शवली. प्रत्येकीजवळ विशिष्ट वस्तू काही संख्येने विक्रीसाठी देण्यात आल्या. त्या वस्तू विकल्यानंतर प्रत्येकीकडून किती रक्कम येणे अपेक्षित आहे हेही सांगण्यात आले. त्यामुळे वस्तूंची संख्या व त्यांची विक्री करून येणारे अपेक्षित मूल्य याकडे त्यांचे लक्ष वेधले गेले आणि त्यामुळे आपल्याकडे कोण बघतंय, कोण काय म्हणतंय या गोष्टीवरून त्यांचे लक्ष आपोआप हटले. ते पाहून आम्हालाही एक धडा मिळाला. तो म्हणजे आपण जर प्रत्यक्ष कार्यात गुंतलेलो असलो तर अनावश्यक प्रश्न डोक्यात येतच नाही. हे प्रदर्शन पाहून गावातील इतर स्त्रियांना प्रेरणा मिळाली. आम्हालाही या कार्यात सहभागी व्हायला आवडेल अशा प्रतिक्रिया इतर स्त्रियांकडून येऊ लागल्या. दरम्यान 100 स्त्रियांना संगणक शिकवण्याचा उपक्रम आम्हाला मिळाला. यातही स्त्रियांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. त्यांचा आत्मविश्वास पाहता आम्हालाच त्यांच्यासाठी काम करणे आव्हान वाटू लागले.
आता स्त्रियांनी आपल्या गरजा मांडण्यास सुरुवात केली. काहींनी सांगितले, भरतकाम प्रशिक्षणाची सोय झाली पाहिजे. आमच्या मुलींना त्याचा लाभ घेता येईल. आम्ही त्याप्रमाणे सोय केली, पण आश्चर्य म्हणजे त्यांनी मुलींना न पाठवता त्यांनी स्वतः शिकण्यास प्रारंभ केला. मुली का नाही येत असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं, मुली शिकतील त्यांच्या सासरी जाऊन. आमचं काय वय झालंय? आम्हाला कोण शिकवेल? आम्हालाही शिकायचं आहे. त्याच्या उत्तराने प्रौढ स्त्रियांचे प्रश्न समजले. ॲनी गॉडफ्रे या पारोळा तालुक्यातील पिंपरी गावाजवळ तपोवन केंद्र चालवतात. वैदिकशास्त्रातील अग्निहोत्र, वैदिक शेती अशा अनेक शास्त्रांचा त्या अवलंब करतात. भारतातील अनेक भागातील लोकांना त्यांचे प्रशिक्षण देऊन प्रचार व प्रसार करतात. ॲनी गॉडफ्रे आपल्या परदेशी पाहुण्यांना घेऊन बहादरपूरला आल्या होत्या. तेव्हा त्यांनी प्रौढ स्त्रियांना भरतकाम करताना बघितले. त्यांची शिकण्याची उत्स्फूर्तता पाहून त्यांनी या स्त्रियांना भरतकामाचे मोठे व दीर्घकाळ काम उपलब्ध करून दिले. एकदा 500 जणींची सभा भरली होती. या सभेत आपल्याला काय काय काम करता येईल याची चर्चा सुरू होती. त्या चर्चेस उपस्थित असलेल्या अशिक्षित स्त्रियांनी आम्हाला गोधडीशिवाय काहीही येत नाही, ती बनवू का असं विचारलं. त्यांच्या सूचनेनुसार गोधडी बनवण्यास सुरुवात केली. गोधड्या विक्रीही करू लागलो. दरम्यान जर्मनीमधून 100 गोधड्यांची ऑर्डर आम्हाला मिळाली. मात्र त्यांनी सांगितलेल्या डिझाईन आम्हाला जमल्या नाहीत आणि आमची ऑर्डर रद्द झाली. हे समजताच ॲनी गॉडफ्रे या पुन्हा मदतीला धावून आल्या. त्यांनी पाश्चिमात्य देशांमध्ये चालणारी रंगसंगती व कापडाविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतः गोधडीच्या विविध डिझाईन शिकवल्या. त्यानंतर या गोधड्या देशातच काय परदेशी लोकांनाही आवडू लागल्या. या गोधडी उद्योगातून हजारो जणींना रोजगार मिळाला. आमच्या आदर्श गावाच्या संकल्पनेस आम्ही ग्रामरचना प्रकल्प असे संबोधतो. यासाठी बहादूरपूर व शिरसोदे या गावांचे 55 गल्लींमध्ये विभाजन करण्यात आले असून प्रत्येक गल्लीमध्ये 5 स्त्रियांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आपल्या गल्लीची कामगिरी वाढवण्यासाठी प्रयत्नशील असते. शौचालय बनवणे, वृक्ष लागवड, परिसर स्वच्छता, बचत गट नियमित चालवणे, उद्योग वाढवणे, रूफ वॉटर हार्वेस्टिंग, प्रत्येक स्त्री व तिच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष ठेवणे आदी लोकसहभागातून लोकविकासाचा आमचा प्रयत्न आहे. गोधडी व भरतकाम उद्योगातून येथील स्त्रियांना रोजगार मिळाल्यावर उद्योगाची इतर अनेक द्वारे खुली झाली. उदाहरणार्थ पेटीकोट बनवणे, त्याला रंग देणे, पटियाला पॅन्ट, सलवार, कुर्ता तयार करणे इत्यादी व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू होऊन हजारो स्त्रिया आपल्या पायावर उभ्या राहू लागल्या. त्यातून त्या आपल्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्यास सक्षम होऊ लागल्या. याशिवाय आपल्या परिसराची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे कार्यही होतेच. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे, शेगाव अशा वेगवेगळ्या भागांमधून शेतकऱ्यांसाठी अर्थव्यवस्था उभ्या राहू लागल्या. यामध्ये काही अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेत परतफेडीसाठी होणारा विलंब लक्षात घेऊ लागल्या. त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल संजय शेलगीकर यांचा. 2004 पासून शेतकरी बंधूंसाठी विविध संस्थांमार्फत अर्थसहाय्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि आजही शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी अर्थसहाय्य देणारी व्यवस्था उभी करण्यासाठी धडपडत आहोत. शेतकऱ्यांबद्दल किंवा शेतीबद्दल अनेक तज्ज्ञ वेगवेगळे विचार मांडतात. मात्र शेतकऱ्यांना जाणून घेणारी, त्यांचे प्रश्न प्रत्यक्ष पाहणारी, अनुभवणारी व्यक्तीच त्यांना समजू शकते. पाऊस आपल्या हातात नाही, कधी सुका दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ. बाजारभाव आपल्या हातात नाही, दरवर्षी बियाणे, खत, मजुरी यांचा खर्च वाढत जातो. मात्र येणाऱ्या उत्पादनाचे भाव त्या प्रमाणात वाढत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न वाढतच आहेत. त्यावर आमच्या परीने मदत म्हणून आम्ही शेकडो शेतकऱ्यांना कूपनलिका, ठिबक सिंचन, जलवाहिन्या, शेती साहित्य, अवजारे यासाठी अर्थसहाय्य केले. त्यातून मिळालेल्या अनुभवाने शेतकऱ्यांसाठी एक मॉडेल तयार केले. मात्र तयार केलेल्या मॉडेलसाठी सहाय्य मिळवणे कठीण गेले. कारण प्रत्यक्ष मदतीसाठी, उपायांसाठी फारच थोडे हात पुढे येतात. शेतकरी बंधूंसाठी किती लिहिणार आणि काय करणार? रोजच विविध माध्यमातून विचार मांडले जातात. त्या पलीकडे आमच्याकडे सांगण्यासारखे काही नाही असे वाटते. मात्र शेतकऱ्यांशी चर्चा करून तयार केलेल्या मॉडेलवर आम्ही काम करत आहोत. त्यासाठी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यातून शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सुटतील अशी आशा करतो. शेतकऱ्यांना जाणून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम आवश्यक आहे
ते अन्नदाता म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवणे व तो विश्वास ठेवूनच सध्याची व पुढील पावले आमच्याकडून उचलली जात आहेत. हे पाऊल उचलताना निसर्गाने शेतकऱ्यांबरोबर केलेला खेळही ध्यानी घेतला आहे. कधी सुरुवातीचा पाऊस कमी, त्यासाठी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते. कधी शेवटचा पाऊस कमी, त्यामुळे 40 ते 50% उत्पन्नात घट होते. कधी गारपीट तर कधी वादळ आणि शेतातली काडी बर्बाद होते. यावर्षी तर पाऊसच नाही. अशा स्थितीत शेतकरी काय नियोजन आणि व्यवस्थापन करतील? म्हणून शेतकऱ्यांवर भरवसा ठेवून त्यांच्या गरजा पूर्ण करा, अशी सर्व जबाबदार घटकांना आमची विनंती आहे. या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी आम्ही जे मॉडेल तयार करीत आहोत त्यासाठी आपणा सर्वांनी मदतीचा हात द्यावा असे आवाहन करीत आहे. मात्र हो, यासाठी आपणास शेतकरी जे उपाय सुचवतात त्यावर विश्वास ठेवायला हवा. आम्ही आमच्या पातळीवर प्रयत्न करत आहोतच. त्यातलाच एक ग्रामरचना प्रकल्प. उद्योग व आर्थिक सहाय्य यामुळे घराघरात पैसा येऊ लागला. त्यामुळे ज्या पातळीवर प्रयत्न चालू राहिले, तसेच आदिवासी शेतकरी बंधूंची सावकारांकडून जमीन सोडवणे, आदिवासी भागातील डोंगराळ क्षेत्रात जेथे वीज पोहोचली नाही अशा 3500 घरांमध्ये सेल्कोच्या माध्यमातून घराघरात सौर ऊर्जेचे दिवे पोहोचवणे, घराघरांमध्ये शौचालय बनवणे, सामूहिक शौचालयाचे अभिनव उपक्रम राबवणे अशी कामे चालू झाली. अशातच आदर्श गाव निर्मितीचे स्वप्न पूर्ण करण्याचे राहिले. आदर्श गावाबाबतीत आमच्या कल्पना मात्र थोड्या वेगळ्या आहेत. यामध्ये काही कालावधीपुरता प्रयत्न करणे असे नसून आदर्श व जबाबदार जीवनशैली ही कायमस्वरूपाची होऊन त्यातून निर्माण होणारी आदर्श संस्कृती पिढ्यानपिढ्या चालेल अशी योजना आहे. त्यामुळे ही योजना वेळखाऊ व संथ गतीची आहे. आमच्या आदर्श गावाच्या संकल्पनेस आम्ही ग्रामरचना प्रकल्प असे संबोधतो. ग्रामरचनेचे कार्य बहादूरपूर व शिरसोदे या दोन्ही गावांमध्ये राबवले जात असून या दोन्ही गावांचे 55 गल्लींमध्ये विभाजन करण्यात आले आहे. या प्रत्येक गल्लीमध्ये 5 स्त्रियांची गल्ली समिती स्थापन करण्यात आली असून प्रत्येक गल्ली समिती आपल्या गल्लीची कामगिरी वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतात. प्रत्येक गल्लीत पंधरवाड्याला बैठक होत असते. या बैठकीत गल्लीतील कामांची आखणी करण्यात येते. ग्रामरचनेत समाजासाठी विविध व्यवस्थांची सोय करण्यात येते. मात्र या व्यवस्थांचा लाभ घेण्यासाठी लोकांना काही आदर्श निकषाचे पालन करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ शौचालय बनवणे, वृक्ष लागवड, परिसर स्वच्छता, बचत गट नियमित चालवणे, उद्योग वाढवणे, लोकसहभाग, रूफ वॉटर हार्वेस्टिंग, स्त्रियांचे रक्तातील हिमोग्लोबिनच्या प्रमाणाकडे लक्ष ठेवणे, कुटुंबाच्या आरोग्य तक्त्यात असलेल्या व्यायामाचे पालन करणे, पंधरवाड्यातील बैठकीतील उपस्थिती इत्यादी. ज्यानुसार निकषांचे किती पालन केले जाते त्यानुसार व्यवस्थांचा लाभ मिळवता येतो. जसे पिण्याचे शुद्ध पाणी अल्पदरात पुरवण्यात येते. ज्या कुटुंबांनी सर्व आदर्श निकषांचे पालन केले आहे त्यांना काही प्रमाणात मोफत पिण्याचे शुद्ध पाणी देण्यात येते. शाळेतील विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण व मूल्य शिक्षण देऊन एक जबाबदार नागरिक बनवण्याची संधी उपलब्ध करून देणे. त्यासाठी बालसभा, अभ्यासवर्गही घेतले जातात. लोकसहभागातून लोकविकासाचा हा प्रयत्न सुरू झाला तर आहे. ही कामे करताना ज्या लोकांनी मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य केले त्या लोकांचा उल्लेख केल्याशिवाय या कामाचे लिखाण पूर्ण होणे अशक्य आहे. आज सरकारी मदतीशिवाय 2000 पासून ते आजपर्यंत जी कामे होत आहेत त्यांचे श्रेय रमेशजी कचोलिया यांना जाते. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. डॉक्टर S.S. कलबाग सरांनी समाजाबद्दलची जी दृष्टी दिली तेही योगदान मोठे आहे. याशिवाय श्री गजानन महाराज संस्थेचे शिवशंकर भाऊ पाटील, संजय शेलगीकर, रमेश पाणसे सर, बाबूभाई ठक्कर, जितूभाई कुटमुटिया, हरीश हांडे, रावसाहेब बढे, उदय महाजन, शशिकांत धामणे, भगवान अमृतकर यांचे अनमोल मार्गदर्शन सतत मिळत राहिले आहे व अजूनही मिळत आहे. डॉक्टर जगन्नाथ वाणी यांचे योगदान आम्ही कसे विसरणार. त्यांच्यासह भंवरलालजी जैन यांनीही योग्य मार्गदर्शन करून हे कार्य पुढे चालू ठेवण्यास मदत केली. आम्ही फक्त कलाकार म्हणून काम करताना दिसतो, मात्र वर नमूद केलेल्या या सर्व मंडळींनी निर्माता, निर्देशक म्हणून भूमिका निभावल्या व निभवत आहेत. माता पित्यांचे ऋण, आशीर्वाद, संस्कार
व त्यांनी दिलेली संधी यामुळे चांगले लोक भेटले आणि अनेक वाटा सुलभ झाल्या. ध्येय डोळ्यासमोर आहे. ध्येयपूर्तीसाठी प्रक्रिया सुरू आहे. चांगले लोक भेटत आहेत. पुढील योजना पूर्ण फळाला जातील असे स्पष्ट चित्र दिसत आहे. सुरुवातीच्या काळात ज्या स्त्रिया घरातून बाहेर पडण्याबाबत साशंक असत, त्या स्त्रिया आता आपल्या गावातच तयार झालेल्या कपड्यांच्या व इतर वस्तूंच्या मार्केटिंगसाठी दूरदूरच्या गावी जात आहेत व त्यातून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. एवढंच नव्हे तर इतर ठिकाणच्या गरजू स्त्रियांनाही या प्रवाहात आणत आहेत. हे प्रवाह असेच सुरू राहावेत, राहतील हीच प्रार्थना.